श्री गुरुचरित्र अध्याय 16वा. गणपतीला नमस्कार करून 16व्या अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक नावाचा लाडका शिष्य सिद्धयोगींना नम्रतेने विचारतो की, हे स्वामी, मला श्री गुरुचरित्राचा पुढील वृत्तांत सविस्तरपणे सांगा. जेव्हा सर्व शिष्य श्रीगुरूंच्या सांगण्यावरून तीर्थयात्रेला निघून गेले, तेव्हा गुरूंच्या जवळ कोणीच राहिलं नाही का? आणि त्यानंतरची पुढे कोणती कथा घडली? हे स्वामी, मला विस्ताराने सांगा. सिद्धयोगी म्हणतात, हे नामधारका, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या कामधेनूसारखं असणारे हे गुरुचरित्र मी तुला विस्ताराने सांगतो. सर्व शिष्यांना यात्रेला पाठवल्यावर श्री गुरु वैजनाथ या स्थानाजवळ गुप्त किंवा एकांतात राहिले. स्वामींच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेले होते. हे ऐक, परंतु मी स्वतः गुरूंच्या जवळच राहिलो होतो आणि त्यांची मनोभावे सेवा करत होतो. श्री गुरु त्या मनोहर आणि पवित्र अशा अंबा आरोग्य भवानीच्या स्थानाजवळ 1 वर्षभर गुप्त रूपात राहिले. असं चालू असताना एक दिवस तेथे एक ब्राह्मण आला. श्रीगुरूंचे तेजस्वी रूप पाहून त्याने त्यांना अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. गुरूंच्या चरणावर डोकं ठेवून त्याने अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली आणि म्हणाला, हे स्वामी, मी या ज्ञानाच्या महासागरात बुडत आहे. मला वाचवा, माझा उद्धार करा. तो ब्राह्मण म्हणाला, मी माझ्या गुरूंची सेवा खूप दिवस मनापासून आणि कष्टाने केली नाही, म्हणून की काय माझं मन कधी स्थिर होत नाही, माझ्या मनाला शांती लाभत नाही. श्री गुरूंच्या समोर आपले दुःख मांडताना त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याचे मन अथांग दुःखाने भरून आलं होतं. त्यावर श्री गुरुमूर्ती थोडे हसले आणि म्हणाले, गुरूंच्या कृपेविना तू असा ज्ञानी कसा काय झालास? मला तुझी खरी हकीकत सांग. श्री गुरूंचे हे शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू वाहू लागले. त्याला स्वतःच्या कर्माचे खूप दुःख वाटले आणि तो म्हणाला, हे गुरुराया, ऐका. तो ब्राह्मण म्हणाला, माझ्या गुरुने मला अनेक प्रकारे त्रास दिला. माझ्याकडून अत्यंत कठीण आणि अयोग्य वाटणारी कामे करून घेतली, ज्यामुळे मी गांजून गेलो होतो. त्यांनी मला स्वतः कधी वेदशास्त्राचे, तर्कशास्त्राचे किंवा व्याकरणाचे ज्ञान दिले नाही. त्यावर श्री गुरु म्हणाले की, यामुळे तुझे अंतःकरण अजूनही स्थिर नाही आहे, कारण तू गुरूंची परीक्षा घेत आहेस. तो ब्राह्मण सांगू लागला, मी अशा प्रकारे अनेक दिवस त्या गुरूंच्या जवळ होतो, पण ते माझ्याशी नेहमी निष्ठुरतेने आणि रागाने बोलायचे. शेवटी मी त्यांच्या रागाला कंटाळून त्यांना सोडून येथे आलो. त्याचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंनी हसून चेहऱ्यावर सांगितलं, हे ब्राह्मणा, ऐक, तू स्वतःचा घात करणार आहेस. श्रीगुरू म्हणाले, तू स्वतःच्या दुर्गुणांचा विचार करत नाहीस, तुला ज्ञान कसं मिळणार? तू तर गुरुद्रोही आहेस. तुझी बुद्धी अगदी अल्प आणि खोटी आहे. तू स्वतःच्या गुरूंचे दोष आनंदाने सगळ्यांना सांगत सुटला आहे. जो गुरुची निंदा करतो त्याला ज्ञान कधीच प्राप्त होत नाही आणि त्याचे मन कधीच स्थिर होऊ शकत नाही. तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष सुखाचा ठेवा असताना तू रानमाळ का भटकत आहेस? तुझे गुरु तुझे तर कामधेनूसारखे सर्व देणारे होते. त्यांना फसवून किंवा सोडून तू आता माझ्याकडे का आला आहेस? जर तू तुझ्या गुरूंना आपल्या सेवेने संतुष्ट केले असतेस तर अष्टसिद्धी तुझ्या स्वाधीन झाल्या असत्या आणि एका क्षणात तुला सर्व वेदशास्त्रांचे ज्ञान प्राप्त झाले असते. श्रीगुरूंचे हे रोखठोक आणि सत्यवचन ऐकून त्या ब्राह्मणाचे डोळे उघडले. त्याने आपले मस्तक श्रीगुरूंच्या पायावर ठेवले आणि हात जोडून करून रसात विनंती करू लागला. तो म्हणाला, मी अज्ञानाच्या मायेने वेढलो गेलो होतो. गुरूंचे श्रेष्ठत्व काय असतं हे मला समजलंच नाही. हे स्वामी, आता मला ज्ञान मिळावं म्हणून गुरुमहिमा प्रकाश पाडून सांगा. त्याचे हे पश्चातापाचे शब्द ऐकून श्रीगुरूंना आनंद झाला. ते आता गुरुसेवेचे महत्त्व आणि तिचे नियम विस्तारपूर्वक सांगू लागले. श्रीगुरू म्हणाले, हे मुनी ऐक, गुरु हेच आपले खरे माता पिता आहेत. जो आपल्याला सन्मार्ग दाखवतो आणि उपदेश करतो तोच आपला परमगुरू आहे. गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे साक्षात नारायण आहेत. म्हणून आपले मन पूर्णपणे अर्पण करून भक्तीने गुरूंची सेवा करावी. या संदर्भात महाभारताच्या आदी पर्वात आलेली एक अतिशय सुंदर आणि श्रेष्ठ कथा मी तुला सांगतो. ती तू एकाग्रतेने ऐक. द्वारकेच्या क्षेत्राजवळ धौम्य नावाचे एक महान ऋषी राहत होते. त्यांच्याकडे वेदांचा अभ्यास करण्यासाठी 3 शिष्य राहत होते. त्या 3 शिष्यांची नावे अशी होती, पांचाळ देशाचा अरुणी, वैद्य आणि लहान वयाचा उपमन्यू. हे तिघेही विद्या मिळवण्यासाठी गुरूंची अहोरात्र सेवा करत होते. प्राचीन काळी गुरूंची अशी पद्धत होती की ते शिष्यांकडून खूप कठीण सेवा करून घेत असत. त्यामागे हेतू हाच असायचा की शिष्याचे अंतःकरण किती शुद्ध आहे आणि त्याची गुरुवर किती निष्ठा आहे हे पाहणे. जेव्हा गुरूंना कळून चुके की शिष्याची भक्ती खरी आणि सर्वोच्च आहे, तेव्हा ते त्याच्यावर तत्काळ कृपा करत आणि त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत.
अशा त्या श्रेष्ठ धौम्य ऋषींनी आपल्या अरुणी नावाच्या शिष्याला एके दिवशी एक काम सांगितलं. हे ब्राह्मणा, तू चित्त एकाग्र करून ऐक. धौम्य मुनी शिष्याला म्हणाले, आज तू शेतात जा आणि आपल्या शेतात तळाला पाणी दे, जेणेकरून तिथली जमीन पाण्याने तृप्त होईल. ते शेत तळ्याच्या खालच्या बाजूला होतं आणि तिथे भाताचे पीक पेरलेलं होतं. तिथे जाऊन लवकर पाणी देण्याची आज्ञा गुरूंनी शिष्याला केली. गुरूंची आज्ञा मिळताच अरुणी धावत शेताकडे गेला. तिथे गेल्यावर त्यानं पाहिलं की तळ्यातून पाण्याचा एक मोठा प्रवाह वेगाने वाहत आहे. तो पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने गर्जना करत वाहत होता. शेताची जमीन थोडी उंचावर असल्यामुळे ते पाणी शेतात सहज चढत नव्हतं. ते दुसरीकडेच वाहून जात होतं. अरुणी चिंतेत पडला की आता मी काय करू? जर पाणी शेतात गेले नाही तर गुरुजी माझ्यावर रागवतील. हा पाण्याचा वेग इतका जास्त आहे की पाण्याचा बांध मी कसा घालू? त्याने मोठे दगड आणि शिळा आणून पाण्याच्या प्रवाहाला आडवा बांध घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह इतका धडाडत वाहत होता की त्याने आणलेले दगडही वाहून गेले. त्याने अनेक प्रकारचे प्रयत्न केले, पण पाणी शेताकडेच वळेना. शेवटी तो हताश होऊन म्हणाला, हे देवा, हे श्री गुरु हरी, आता मी काय करू? मग त्याने मनात निश्चय केला की जर गुरूंच्या शेतात पाणी गेले नाही तर मी गुरूंच्या या कामासाठी माझा जीव देण्यासही तयार आहे. असा मनात निश्चय करून आणि श्री गुरूंचे ध्यान करत त्याने शेवटचा उपाय करायचे ठरवलं. पाण्यात दगड टाकले तर ते वाहून जातात, म्हणून मी स्वतःच पाण्याच्या प्रवाहात आडवा झोपतो, असा निर्णय त्याने घेतला. त्याने नदीच्या एका बाजूला दरड हाताने घट्ट धरली आणि दुसरीकडे पाय टेकवले आणि तो स्वतः त्या पाण्याच्या प्रवाहात आडवा पडला. मनात मात्र तो केवळ गुरूंचं स्मरण करत होता. अशा या शिष्यामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अरुणीने जेव्हा प्राणांची बाजी लावली तेव्हा त्याच्या शरीरामुळे पाण्याचा प्रवाह अडलला आणि अर्ध पाणी गुरूंच्या शेताकडे वळले. तो शिष्य त्या पाण्याच्या प्रवाहात स्वतःला झोकून देऊन थांबला होता. त्यामुळे गुरूंचे शेत पाण्याने पूर्ण भरले आणि तृप्त झाले. इकडे आश्रमशाळेत धौम्य ऋषींनी मनात विचार केला की सूर्य मावळतीला गेला, संध्याकाळ झाली, तरी अजून अरुणी परत का आला नाही? असा विचार करत गुरु स्वतः शेताकडे गेले. तेथे शेतात भरपूर पाणी साठले होते, पण त्यांचा अरुणी कुठे दिसत नव्हता. गुरु काळजीने म्हणाले, माझ्या शिष्याला काय झालं? त्याला एखाद्या वाघाने किंवा सर्पाने तर खाल्लं नाही ना? त्याने पाण्यासाठी खूप कष्ट केले, तो कुठे आहे? असा मनात विचार करून त्यांनी मोठ्या आवाजात हाक मारली, अरे शिष्य अरुणी, तू कुठे आहेस? त्यांनी अत्यंत प्रेमाने त्याला आवाज दिला. जेव्हा धौम्य ऋषींच्या त्या काळजीयुक्त आणि प्रेमाचा हाक अरुणीच्या कानावर पडला तेव्हा तो त्या प्रवाहातून बाहेर निघाला. त्याने बाहेर येऊन श्रीगुरूंच्या चरणावर लोटांगण घातलं. धौम्य ऋषींनी त्याची ही पराकाष्ठा पाहून त्याला प्रेमाने मिठी दिली आणि धीर दिला. गुरूंनी त्याला 4 वेळा वर दिला की हे शिष्या, तुझी गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे. तुला आता न शिकताही सर्व विद्या, वेदशास्त्र आणि व्याकरणाचे संपूर्ण ज्ञान आपोआप प्राप्त होईल. असं म्हणतात गुरूंचे हे शब्द निघताच अरुण एका क्षणात परमज्ञानी आणि सर्व विद्यांचा जाणकार झाला. तो कृतज्ञतेने पुन्हा गुरूंच्या चरणी लीन झाला. कृपेचे सागर असणाऱ्या धौम्य मुनींनी त्याला आश्रमात आणले आणि अत्यंत आनंदाने निरोप देताना सांगितले की आता तू गृहस्थाश्रम प्रवेश कर आणि विवाह कर. गुरूंचा आशीर्वाद घेऊन तो शिष्यराज अरुणी आपल्या घरी निघून गेला. आता गुरूंच्या जवळ बाकीचे 2 शिष्य राहिले होते. दुसरा शिष्य वैद्य हा गुरूंची खूप मनापासून सेवा करत असे. त्यांच्या अंतःकरणाचे भक्तीची परीक्षा घेण्यासाठी धौम्य ऋषींनी त्याला एक काम सांगितलं. धौम्य ऋषी म्हणाले, हे वैद्या, मी तुला एक काम सांगतो. तू शेतात जाऊन दिवस रात्र आपल्या पिकाचे रक्षण कर. शेताचे रक्षण करून तिथल्या सर्व धान्य व्यवस्थित कापून घरी आणायचं आहे. गुरूंची आज्ञा होताच तो तातडीने शेताकडे निघून गेला. त्याने शेतात दिवस रात्र खूप कष्ट केले. जेव्हा पीक तयार झाले आणि धान्याची रास झाली तेव्हा तो गुरूंकडे परत आला. तो गुरूंना म्हणाला, गुरुजी, धान्याची रास तयार आहे, आता ते धान्य घरात आणायचे आहे. त्यासाठी तुमची काय आज्ञा आहे? धौम्य मुनी म्हणाले, हे शिष्या, तू शेतात खूप कष्ट केले आहे, आता ते धान्य घरी घेऊन ये. गुरूंनी त्याला धान्य आणण्यासाठी एक गाडा दिला, ज्याला एकच रेडा जुंपलेला होता. गुरु म्हणाले, हा गाडा घेऊन जा आणि लवकर धान्य घेऊन ये. गाड्याला एकाच बाजूला रेडा असल्यामुळे गाडी ओढणं कठीण होतं, म्हणून बैदाने एका बाजूला रेडा जुंपला आणि दुसऱ्या बाजूने तो स्वतः गाडा ओढू लागला. अशा प्रकारे तो शेतापाशी पोहोचला. त्याने गाड्यात 2 खंडी भात भरला. त्यानंतर एका बाजूला रेड्याला लावून दुसऱ्या बाजूला तो स्वतः ताकदीने गाडा ओढू लागला. रेडा वेगाने चालत होता, पण वजनामुळे बैलाला त्याच्या वेगाशी जुळवून घेणं कठीण जात होतं. म्हणून त्याने गाड्याचे जूज थेट स्वतःच्या गळ्याला बांधून घेतलं. तो संपूर्ण ताकदीने गाडा ओढत रस्त्याला लागला, परंतु वाटेत एक मोठा चिखल आला.
ज्यात तो रेडा अडकला. तरीही बैल आपल्या गळ्याला फास बसत असतानाही गाडा ओढतच राहिला. रेडा चिखलात अडकल्यामुळे त्याला काळजी वाटू लागली की गुरूंचे धान्य वेळेत पोहोचणार नाही, म्हणून त्याने स्वतःच्या गळ्याला फास लागत असूनही संपूर्ण शक्तीने गाडा ओढणं सुरू ठेवलं. अखेर त्याने रेड्याला बाजूला केलं आणि तो एकटाच तो जड गाडा चिखलातून बाहेर काढू लागला. गळ्याला गाड्याच्या जुवाचा फास बसल्यामुळे त्याचे प्राण जाण्याची वेळ आली. शिष्याची ही प्राणांतिक अवस्था पाहून साक्षात धौम्य मुनी तिथे प्रकट झाले. आपल्या शिष्याचे हे असीम कष्ट पाहून गुरूंच्या मनात अत्यंत कृपा आणि प्रेम दाटून आलं. त्यांनी तात्काळ त्याच्या गळ्यातील जूब बाजूला केलं, त्याला प्रेमाने आलिंगन दिलं आणि आशीर्वाद दिला की तू सर्व वेद आणि शास्त्रामध्ये अत्यंत निपुण व संपन्न होशील. गुरूंचा हा वर मिळताच बैलाला क्षणात सर्व विद्यांचे ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर गुरूंचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या घरी सुखाने निघून गेला. आता तिसरा शिष्य होता, उपमन्यू. तो सेवा करण्यात अतिशय निपुण आणि गुरूंची अहोरात्र सेवा करत असे. परंतु उपमन्यूची भूक खूप मोठी होती. जास्त खाण्यामुळे त्याचे मन अभ्यासात स्थिर होत नव्हतं. म्हणून धौम्य ऋषींनी त्याच्या कल्याणासाठी एक उपाय करण्याचे ठरवले. धौम्य मुनी त्याला म्हणाले, मी तुला एक काम सांगतो. तू रोज आश्रमातील गायी गुरे जंगलात नेऊन त्यांना चांगला चारा पाजून त्यांचं रक्षण करत जा. गुरूंची आज्ञा ऐकून त्याने त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि तो रोज गायींना जंगलात नेऊन चारू लागला. जंगलात फिरताना उपमन्यूला भूक लागली की तो गायींना लवकर घेऊन आश्रमात परत यायचा. त्यावर गुरु त्याच्यावर रागावले आणि म्हणाले, तू इतक्या लवकर गायी घेऊन परत का येतोस? जोपर्यंत सूर्य मावळत नाही तोपर्यंत तू गायींना रानातच राखले पाहिजेस, लवकर यायचं नाही, अशी गुरूंची ताकीद होती. गुरूंची आज्ञा मानून उपमन्यू गायी घेऊन पुन्हा रानात गेला. पण दुपारच्या वेळी भुकेने व्याकुळ झाल्यानंतर तो मनोमन गुरूंचे स्मरण करू लागला की आता भूक कशी भागवायची. गायी नदीकाठी चरत असताना त्याने नदीत स्नान केले. तिथे जवळच एका ब्राह्मणाचा आश्रम होता. तो त्या ब्राह्मणांच्या आश्रमात गेला आणि तिथे भिक्षा मागून त्याने आपले पोट भरलं. जेवण झालं तो पुन्हा गायींचं रक्षण करू लागला. अशा प्रकारे तो रोज रात्री गायी घेऊन येऊ लागला. काही दिवसांनी धौम्य मुनींनी विचार केला की हा दिवसभर जंगलात उपाशी असूनही एवढा ताजातवाना कसा काय दिसतो. म्हणून त्यांनी त्याला विचारलं. गुरु म्हणाले, तू तर दिवसभर उपाशी असतोस, मग तुझं शरीर इतकं सदृढ आणि पुष्ट कसं काय दिसतंय? गुरूंच्या बोलणे ऐकून उपमन्यूने प्रामाणिकपणे सांगितलं की मी रोज जंगलात जवळच्या असणाऱ्या ब्राह्मणांच्या घरी जाऊन भिक्षा मागतो आणि जेवतो. मी रोज तिथे जेवून रात्री गायी घेऊन येतो. हे ऐकून श्रीगुरू त्याला म्हणाले, तू आम्हाला न सांगता आणि आम्हाला अर्पण न करता भिक्षा कशी काय खाऊ शकतोस? हा नियम नाही. या पुढे तू जी भिक्षा मागशील त्या आधी आश्रमात आणून द्यायची आणि मग पुन्हा गायी राखायला जायचं. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याने रानात गेल्यावर भिक्षा मागितली आणि ती स्वतः न खाता आश्रमात गुरूंच्या चरणी आणून दिली. गुरूंनी ती भिक्षा ठेवून घेतली आणि त्याला खायला काही दिलं नाही. मग उपमन्यू पुन्हा जंगलात गेला आणि भूक न सहन झाल्यामुळे त्याने दुसऱ्यांदा भिक्षा मागून आपले पोट भरले. आता त्याचा असा नियम झाला की तो 2 वेळा भिक्षा मागायचा. पहिली भिक्षा गुरूंच्या आश्रमात द्यायचा आणि दुसऱ्या वेळची भिक्षा स्वतः खायचा. अशा प्रकारे काही दिवस गेल्यावरही तो अजिबात बारीक झाला नाही, उलट अधिकच जाड झाला. तेव्हा गुरूंनी त्याला पुन्हा बोलवलं. शिष्याने पुन्हा सत्य सांगितलं की मी माझी भूक शमवण्यासाठी रोज 2 वेळा भिक्षा मागतो. पहिल्या वेळची भिक्षा मी रोज आश्रमात आणून देतो आणि दुसऱ्या वेळची मागून स्वतः जेवतो. हे ऐकून धौम्य मुनी वरवर रागून म्हणाले, तू दुसऱ्यांदा मागितलेली भिक्षासुद्धा आश्रमात आणून दिली पाहिजे, स्वतः खायची नाही. गुरूंची आज्ञाशीर सावध्य मानून तो दोन्ही वेळची भिक्षा आश्रमात आणून देऊ लागला. एवढे होऊनही त्याच्या मनात गुरूंबद्दल कोणताही राग किंवा क्लेश आला नाही. आता तो पूर्णपणे उपाशी राहू लागला. एक दिवस जंगलात गायी राखताना तो भुकेने व्याकुळ झाला होता. तेव्हा त्याने पाहिले की वासरे गायीचे दूध पित आहेत. वासरे दूध पिताना त्यांच्या तोंडातून जे दूध थोडं गळून जमिनीवर पडत होतं ते पाहून उपमन्यू त्यांच्याजवळ गेला. तो अत्यंत भुकेलेला असल्यामुळे धावत गेला आणि त्याने आपले दोन्ही हात पसरून वासरांच्या तोंडातून गळणारे ते उष्टे दूध आपल्या हाताने झेलले. ते दूध पिऊन त्याने आपली भूक भागवली आणि दोन्ही वेळची भिक्षा तो न विसरता आश्रमात आणून देत राहिला. ते दूध पिल्यामुळे त्याचे शरीर अजूनच धृष्टपुष्ट झाले. गुरूंनी त्याला पाहिलं आणि विचार केला की याचे शरीर तर अजूनच जाड होत चाललंय, नक्की काय प्रकार आहे? गुरूंनी पुन्हा विचारल्यावर त्याने सांगितलं की मी गायींच्या वासरांचं दूध पिताना तोंडातून सांडलेलं उष्ट दूध पिऊन पोट भरतो. गुरु म्हणाले, असे उष्टे दूध पिल्याने बुद्धी भ्रष्ट होते आणि यात मोठा दोष आहे. आजपासून तू ते दूध पिणार नाहीस. आता गुरूंनी तेही बंद केल्यामुळे उपमन्यूला खायला काहीच उरलं नाही. दुसऱ्या दिवशी जंगलात गेल्यावर भुकेच्या तीव्रतेमुळे तो व्याकुळ झाला आणि विचार करू लागला की आता काय करू.
तो गायींना घेऊन जंगलात भटकत असताना त्याला एका रुईचं झाड दिसलं, ज्याच्या पानातून पांढरा डिंक आणि चिकासारखा दूध गळत होतं. अज्ञानामुळे आणि तीव्र भुकेमुळे उपमन्यूला वाटलं की हे रुईचं दूध चांगलं आहे आणि ते कोणीचेही उष्ट नाही, म्हणून त्याने ते पोटभर पिण्याचे ठरवले. त्याने रुईची पानं तोडली आणि त्यातील चीक एका पानात गोळा केला. परंतु तो चीक विषारी असल्यामुळे त्याच्या डोळ्यात उडाल्यामुळे त्याचे डोळे निकामी झाले. रुईच्या विखारी चिकाने त्याने दोन्ही डोळे गमावले आणि तो आंधळा झाला. आता त्याला गायी दिसेनाशा झाला. तो जंगलात पडू लागला आणि काळजीत पडला. डोळे नसल्यामुळे तो गायींचा शोध घेत असताना त्याचा पाय घसरला आणि तो जंगलातील एका पडक्या विहिरीत पडला. विहिरीत पडल्यामुळे त्याला स्वतःच्या प्राणांची काळजी नव्हती, तर आता गायी हरवतील आणि गुरूंची आज्ञा मोडेल याची चिंता त्याला सतावत होती. तो शिष्य विहिरीत पडलेला असताना इकडे संध्याकाळ झाली आणि सूर्य मावळला. आश्रमात धौम्य ऋषींना काळजी वाटू लागली की उपमन्यू अजून का आला नाही, म्हणून धौम्य ऋषी स्वतः जंगलात गेले. तिथे गायी तर चरत होत्या, पण उपमन्यू नव्हता. ते दुःखी झाले आणि त्यांनी मोठ्या आवाजाने त्याला हाका मारल्या. गुरूंचा आवाज विहिरीत पडलेल्या उपमन्यूच्या कानावर पडला. त्याने विहिरीतून गुरूंना प्रतिसाद दिला. त्याचा आवाज ऐकून गुरु विहिरीजवळ पोहोचले. उपमन्यू आंधळा होऊन विहिरीत कसा पडला हा सगळा वृत्तांत ऐकून धौम्य ऋषींचे हृदय भरून आले. त्यांनी उपमन्यूला अश्विनी कुमारांचे ध्यान करायला सांगितले. गुरूंची आज्ञा मिळताच उपमन्यूने अश्विनी कुमारांची स्तुती केली, ज्यामुळे त्याचे डोळे पुन्हा बरे झाले आणि त्याला दृष्टी प्राप्त झाली. तो विहिरीतून बाहेर येऊन गुरूंच्या समोर उभा राहिला. त्याने गुरूंच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला आणि अत्यंत भक्तिभावाने गुरूंची स्तुती केली. धौम्य ऋषी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी उपमन्यूला घट्ट मिठी मारली आणि ते म्हणाले, हे शिष्य, तू सर्व शिष्यामध्ये श्रेष्ठ आहेस. मी तुझी अढळ भक्तीवर पूर्णपणे प्रसन्न झालो आहे. गुरूंनी प्रसन्न होऊन आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवला. त्या स्पर्शाने उपमन्यूला सर्व वेद, शास्त्रे आणि आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. धौम्य ऋषींनी त्यालाही आशीर्वाद देऊन घरी जाण्याची आणि संसार करून सुखाने राहण्याची आज्ञा दिली. गुरु म्हणाले, तुझी कीर्ती जगात पसरेल, तुला अनेक शिष्य मिळतील आणि त्यापैकी उत्तंक नावाचा तुझा शिष्य खूप प्रसिद्ध होईल. तो उत्तंक गुरुदक्षिणा देण्यासाठी साक्षात नागलोकात जाऊन शेषनागाला जिंकून दिव्य कुंडले घेऊन येईल आणि कीर्ती मिळवेल. तोच उत्तंक पुढे जाऊन जनमेय राजाला उपदेश करेल आणि त्याच्याकडून सर्पसत्र यज्ञ करून सर्व सर्पांचा नाश करेल. तोच उत्तंक राजा जनमेजयाला प्रवृत्त करून सर्पयज्ञ घडवून आणेल. त्या यज्ञात साक्षात इंद्रदेवाला शरण आलेल्या तक्षक नागालाही ओढून आणले जाईल. हे सर्व सामर्थ्य केवळ गुरुकृपेमुळे शक्य आहे, हे लक्षात ठेव. तू अशी गुरूंची मोठी ख्याती आणि सामर्थ्य माहिती असूनही या अज्ञानात का भटकत आहेस? तू त्वरित तुझ्या गुरूंच्याकडे परत जा, तेच तुला खरोखर तारतील. तू तुझ्या गुरूंना प्रसन्न कर, म्हणजे तुला सर्व मंत्र सिद्ध होतील. मनात कोणतीही संशय न ठेवता आत्ताच निघ. श्रीगुरूंचा हा उपदेश ऐकून त्या ब्राह्मणाला आत्मज्ञान झाले. त्याचा अहंकार गळून पडला. त्याने श्रीगुरूंच्या पाया पडून विनवणी केली. तो ब्राह्मण म्हणाला, मी खरोखरच गुरुद्रोही आहे. माझ्याकडून अनेक अपराध झाले आहेत. मी माझ्या गुरूंचे मन दुखावले आहे. आता मी त्यांना कसं प्रसन्न करू? एकदा मन तुटलं की ते जोडणं खूप कठीण असतं. माझं मन इतकं पतित झालं आहे. आता या ज्ञानाचा काय उपयोग? माझे हे शरीर गुरुद्रोही आहे. अशा शरीराचा जगून काय फायदा? मला आता जगण्याची इच्छा नाही आहे. मी गुरूंच्या चरणी माझं प्राण अर्पण करीन. अशा प्रकारे पश्चातापाने व्याकुळ होऊन तो ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला आणि पूर्ण वैराग्य धारण करून प्राणत्याग करण्याच्या निश्चयाने निघू लागला. तो ब्राह्मण मनातून एवढा पश्चातापी झाला होता की त्याचे अंतःकरण आता पूर्णपणे शुद्ध व निर्मळ झाले होते. तो ब्राह्मण जेव्हा प्राण सोडायला निघाला तेव्हा साक्षात जगद्गुरू श्री नरसिंह सरस्वती त्याचे शुद्ध झालेले अंतःकरण ओळखले आणि त्याला मागे हाक मारली. त्याला जवळ बोलून श्रीगुरूंनी अत्यंत कृपेने सांगितले, तू मनात आता कोणतीही चिंता करू नकोस. तुझा पश्चाताप पाहून तुझे सर्व पाप आणि दोष नष्ट झाले आहे. तुझ्या मनात खरे वैराग्य निर्माण झाल्यामुळे तुझी सर्व वाईट कर्मे जळून खाक झाली आहेत. आता शांत मनाने केवळ तुझ्या गुरूंच्या चरणांचे स्मरण कर. त्या क्षणी त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंच्या चरणावर लोटांगण घातले आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही साक्षात जगद्गुरू आणि ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचे अवतार आहात. त्याने शुद्ध आणि समर्पित अंतःकरण पाहून श्रीगुरू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आपला उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला आशीर्वाद दिला. श्रीगुरूंचा हात डोक्यावर ठेवताच साक्षात शंकराच्या कृपेने त्या ब्राह्मणाला एका क्षणात सर्व वेद, शास्त्रे आणि मंत्रविद्येचे ज्ञान प्राप्त झाले. त्याचे भाग्य फळफळले. त्या ब्राह्मणाला परमानंद झाला. मग श्रीगुरूंनी त्याला सांगितलं, माझे हे शब्द नीट ऐक. तू आता उशीर न करता लगेच तुझ्या मूळ गुरूंच्याकडे परत जा. तिथे जाऊन तुझ्या गुरूंना मनोभावे नमस्कार कर. ते तुझ्या नक्कीच प्रसन्न होतील.
हा माझा शब्द तू सत्य मान. अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाचे सांत्वन केले आणि त्याला योग्य मार्ग दाखवला. तो ब्राह्मणाने गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि तो आनंदाने आपल्या गुरूंकडे निघून गेला. त्या ब्राह्मणाला निरोप दिल्यानंतर श्रीगुरू त्या स्थानावरून निघाले आणि ते भिल्लरवाडी या गावी भुवनेश्वरी देवीच्या मंदिराजवळ आले. हे ऐक. याप्रमाणे श्री गुरुचरित्रातील अमृतातील परमश्रेष्ठ कल्पतरू समान असणाऱ्या श्री नरसिंह सरस्वतींच्या चरित्रातील सिद्धयोगी आणि नामधारक यांच्या संवादातील गुरुसेवा महिमा वर्णन नावाचा हा 16वा अध्याय येथेच पूर्ण होत आहे. श्री गुरुदेव दत्त.